हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीदेवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. कृष्ण परमात्मो अर्जुनाक सांगता, यदादित्यगतं तेजो जगद्भासयते किलं यच्छंद्रमसि यच्चग्नौ तत्तेजो विद्धी मामकं म्हण. म्हळ्यार तागेले एक सर्वव्यापकत्व हांग सांगतरस. सूर्य चंद्र अग्नी सर्वांतूय एक प्रकाश तांकां खंयचेस तेमी गेलेची. सर्वांतूय आव अंतर्यामी जावन आसून तमेव भांतम अनुभाती सर्वम. तुगेले उजवाडोची सर्व जनांक उजवाड दिता म्हूण सांगून वेदांतू सांगिल वरी. तसे भास हा सर्वमिधम विभाती. तागेले उजवाडा निमती हांगा सर्व उजवाड जाता म्हूण सांगिल वरी. हे जगत्याचे सर्व प्रकाश सामर्थ्य कसले त्या परमात्मालेची म्हूण सांगून तो सांगतरस परमात्मो. मागीर सांगता, गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधीं सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः. परमात्मा सांगता, गाम आविश्य भुंयचे भितरी आविश्य जावन, आविश्य जावचे म्हणजे भितर वचचे, भुंयतू प्रवेश जावचे. तत् अंतर्यामी जावन हांव सर्व जिवांक मिगेले स्वस्वामर्थ्यानची धारण केला, जवो होऊन धरला म्हूण सांगून, सर्व जिवाचे भार होवला म्हूण सांगून. तशीच आनी म्हणटा, अमृता इतलेची रसमय म्हळ्यार अरुची आसूत तसले चंद्र जावन, जवो सौम्य रूपाचे सोमनामक चंद्र जावन हांव सर्व औषधमय सस्यांकय वाडयता म्हूण सांगून हांगा सांगता. गाम म्हणलेले भुंयक म्हूण आमकां कळ्ळें. ही भुंय कसले अवलंबन ना नशी निरावलंब जावन राबला म्हूण आमकां दिसता. बरें आश्चर्य जाता, कसले कारण भुंय ताचे कक्षे दुखून पडना नशी निरावलंब जावन कशी राबला म्हूण सांगून. तें कसलें म्हण परमात्माले संकर्षण शक्ती म्हणटाची. शेषान भुंय होवला म्हूण म्हणलेली कल्पन न्ही, तें शेषान भुंय ताजे माथ्यार होवन घेतला ह्या पुराणा मुखांतर आमकां कळटा. तशीची ते शेषाली शक्ती, संकर्षण शक्ती ताका येयली परमात्माल निमती. भुंय होवची तितली एक आकर्षण शक्ती परमात्माल निमती शेषा येईल, ताकाच आमी ग्रॅविटेशनल फोर्स म्हणटाची. हांगा परमात्मा सांगता, भुंयचे भार होविलो हांवची, भुंयक धारण केलेलो यावची. हाजे बशी फुडें वराह नामक जावन येवन परमात्मा वराह अवतार जावन येवन ताजे कक्षे दुखून कळचून तोग्गू पड तरसुचे भुंयक उबारन हिरण्याक्षाक मारन. म्हळ्यार त्या कक्षे दुखून भुंयक चुकोवन खांपून व्हेल्लेले हिरण्याक्ष म्हळ्यार राक्षसांनी ही पुरी आमी पुराणांत आयकल्याची काणी. तशी ताणें हिरण्याक्षान भुंयक व्हेल्लेले तेन्ना ताका मारन ते भुंयक वपासाण कक्षेर दवरलेले वराह अवतारी जावन आशिल्ले परमात्मान म्हूण. आतां आमकां स्कुलांत एक न्यूटन म्हूण म्हणलेले एकलेले पाठ आशिल्लो न्यूटन. तागेले ताणें ते ग्रॅविटेशनल फोर्स आसा म्हूण सोदून काडलेले आशिल्ले. फोर्स सुरवेकाची देवान दिल्लेले ते आशिल्ले, ताणें कांय सृश्टी केलेले न्ही, जाल्यार सोदून काडलेले ताण. आमी आतां विज्ञानी म्हणटाची, तांणी कसले सोदून काडला, ते सोदून काडचे म्हळ्यार कसो ते आसूं का न्हय, आशिल्ले न्हय सोदूचे, नातल्यार सोदूचे जातवे न्हय. तशें जावन आशिल्ले तांणी विज्ञानीन सोदून काडला, ना नातल्यार ते ना आशिल्ले नवें कसो की तांणी क्रिएट केलेलें न्हय. तशें क्रिएशन परमात्मालें म्हणजेलें. तशीची तो न्यूटन न्हू, तो म्हणटा आशिल्लो की आमकां पाठांतू स्कुलांतू सांगतलेची, ताका एक दिगची बड्डी दिगची आनी रब्बू एक जागो दिल्यार भुंयक हांव निकळयता विंगड कडीन व्हरता म्हूण सांगून ताणें म्हणची की तो आतां म्हणचे जाल्यार कसो न्हय, आत्तां कालाची हिरण्याक्ष म्हूण सांगून आमी म्हणयत. तशी परमात्मा वराह जावन हिरण्याक्षा संहार करून वापस ती भुंय त्या भुंयची जागेर दवरून रक्षण केलें. वराह म्हणटाची, वर म्हळ्यार श्रेश्ठ अवतार घेवन येयलो. तशीची गायत्री मंत्राचे
भूर्भुवस्वः भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः तत् सवितुर्वरेण्यं म्हणस भूर्भुवस्वः ओम तत् सवितुर्वरेण्यम वरेण्यम म्हण म्हळ्यार ताजे अर्थ कसले म्हण म्हळ्यार भुंयक ते वरेण्यम म्हणलेले शब्द तुम्ही गायत्री मंत्राचे व्याख्यानकांचे बुकार काणपडिल्ले ते वरेण्य म्हणलेले शब्दाचे अर्थ वराह अवतारी परमात्माल चिंतन करचे तशी जाता. तशीची बन्नंजी गोविंदाचार्याल एक उपन्यास आयकलेली हेंच भगवद्गीते विशीं तंत्याकलो रशियन विज्ञानी सांगता काही आमकां गोत्तशिल्ल मटाक सायंटिफिकली प्रूफ करता तो कसो न्ही म्हळ्यार भूंय दोन पंत ताजे जाग्यार दुखून चुकला कोणा म्हण आमकां कळ्ळी जाल्यार इंडियन्स सांगताची तांगेल ऋषीन सांगला खंय हें विचार कसले म्हूण एक दुश्ट शक्ती भुंयक ताजे कक्षे दुखून चुकोन मेल्यार एक दैवी शक्ती भुंयक वापस हाडून थंय दवरला म्हूण वैज्ञानीक जावन सायंटिफिकली प्रूव जाला म्हूण तो सांगता हेची कसले म्हळ्यार वराह अवतार घेवन येयल परमात्मा वापस भुंयक व्हरून थंय दवरलेले मेल्लेले दुश्टशक्ती जावन आशिल्ली हिरण्याक्षान हे कल्पने आमी आक्कन ताका लिंक दिवेत. तशीच कृष्ण हांगा सांगता गाम आविश्य धारयामी म्हूण म्हणटा गाम आविश्य भुंयक धारयामी भुंय व्हांवन घेतला मान्य गाम आविश्य त्या भुंयन तो प्रवेश करून त्या मान्य प्रति एक जीवजात भुंयचेर आसूचे सर्वांतो अंतर्यामी जावन आसून सर्व जीवाक रक्षण करता. अंतर्यामी म्हळ्यार कसं न्ही यह पृथिवी अंतरो यमयती एषत आत्मा अंतर्यामी अमृतः म्हणून म्हळ्यार भुंयक व्हांवन घेवन भुंयत भितर प्रवेश करून भुंयत भितर आशिल्ले सर्व जीवजातांत म्हळ्यार आमगेल तसले जीवजातांतूय अंतर्यामी जावन आसून आमकां रक्षण करतलो परमात्मा विशीं आमकां निकी समजावन कळ्ळी म्हूण सांगून तशी सगळे भुंयक धारण केलेले आनी भुंयत आशिल्ले सकल चराचर सकडी जिवाक रक्षण करचें परमात्माल शक्ती कसो आसा ताका ओजसू म्हणचे धारयामी अहम ओजसा ओजसू म्हणचे जेवो निग्रह शक्ती काही ओजस म्हणचे म्हणत द्वादश स्तोत्रांत मध्वाचार्यान सांगिल्लें आसा सुकर रूपक दानव शत्रू भूमी विदारक यज्ञवरांगा कूर्मस्वरूपक मंदरधारीन लोक विदारक देववरेण्य म्हळ्यार सुकररूपक दानव शत्रू थंय दानव कोण हिरण्याक्षू ताका मारन सुकर रुपारी येवन ते दानवाक म्हळ्यार हिरण्याक्षू तागेले शत्रू कोण सुकररूपक देव तशी ताका यज्ञवरांगा म्हणचे तशी कुर्म स्वरूप जावन मंदर धारण केल्ले तशी आनी अमृत मथनाक कारण जालो परमात्मा त्याची सामान्यांतले दृश्टीन भुंयन जी पुरे धारण केला तशें जावन भूदेवीन आमकां पुरे धारण केलेले म्हणून लागताचे आमी जाल्यार तिक्का सर्व जीवजाताक होमची शक्ती आनी तिक्क होमची शक्ती शेषाक म्हळ्यार जीवजाताक होवची शक्ती भुंयक होवची शक्ती शेषाक दिल्लेले परमात्मान सर्व हांगासूचे जीवजात म्हणटाचे प्राणियो तांगेल जनन तांगेल अस्तित्व नंतरचे सर्व कर्म परमात्मान मुखांतरच जाता. तो परमात्मो तो सांगता कृष्ण सांगता हांव अमृतरस स्वरूप जावन सोम म्हळेल नांवाच्या चंद्रालांतू अंतर्यामी जावन आसा मात्र न्ही ते चंद्राक प्रेरकूय हांवची नियामकूय हांवची चंद्रू समस्त सस्यांक अमृत दिता म्हूण सांगून जाल्यार चंद्राक समस्त हांगा सस्यांक अमृत दिवन ताजी बेळवणीक कारण जेवची शक्ती दिलेले हांवेची म्हूण सांगून परमात्मा सांगता. परमात्माला सृश्टीन तूं सस्य पुरे प्राणीचे आहार आमी फूड चेन म्हण येता सायन्सान तांतूय तेंची सांगताची कसं न्ही म्हळ्यार सस्य पुरे प्राणींक गेल आहार सस्य केलं औषधीय सस्य म्हूण आसा तें आरोग्याक चांग आतां कोरोन जतन पुरे जनान कशें करून पिल्ल्यात न्हू कितले कितें सस्यांनी घालून तशीच हें पुरे परमात्मान दिल्लेले म्हूण आनी आमी हांगा दिला कसं न्ही धारयामी हम मोजसा पुष्णामी औषधीं सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः आतां रसात्मकः म्हणलें रस म्हळ्यार कसं न्ही आमी खावचे आहार
स रसाचे षड्रस रूपद आहार म्हणटाचे षड्रस रूपित आहार षट्रस कसले कटू कटू आम्ल मधुर लवण कषाय तिक्त म्हणून सांगून आस हें स रुची रस म्हणून येतं कटू म्हळ्यार तीक तीक आम्ल म्हळ्यार आमशे मधुर म्हळ्यार भारी गोड स्वाद गोड लवण म्हळ्यार मीठ कषाय म्हळ्यार अड्डूक अड्डूक रुची म्हणटाचे आमी आतां आम्ल खाताना पळय आवळ खाताना एक अड्डूक रूच येता ताका पुरय कषाय म्हणचे तिक्त तिक्त म्हळ्यार कोड हे स नमनेचे नॅचरल रुची परमात्मान केल्ली असं ज्याला या रुची स रुचीन तुवें परमात्मुची अमृत रुपार रस आनी सर्व आहार आमी खावच्यान तूं फुटकाई शुची रुची म्हणटा दिवतलो परमात्मुची तशी ताजे खातीर म्हणचे अच्युतानंत गोविंद नामोच्चारण भेषजान नश्यन्ति सकलाः रोगाः सत्यम सत्यम वदाम्यहम अच्युतानंत गोविंदा म्हण परमात्मा आपयल म्हण जाल्यार तेची एक वैद्यशी काम करता खंय कोरनो ते अच्युतानंत गोविंद नामावळीनची आमगेले सर्व रोग नाश जाता हें सत्य म्हणून वेदवाक्य आसा तशी पुरंदरदासानय सांगचें आसा एक किर्तना कसलें म्हूण म्हळ्यार जन्मा येवचे मरचे मेल्ली नंतर वापस जन्मा येवचे हाका भवरोग म्हणटाच हें भवरोगाक परमात्मा नामोच्चारणचे वखद इंद्रिय निग्रहाचे आमी कोरका जाल्यार पथ्य म्हूण आतां रसात्मक स्वाद म्हूण म्हणल्यार हे परमात्मा विशयांतूय आमी पळयत आतां आमी पंचामृता अभिषेक म्हूण करताच पूजा करतना ते अभिषेकाक आमी कसली यूज करताची दूध धंय साकर तूप मोव सर्वांतूय रसात्मक जावन आशिल्लें परमात्मा एक चिंतना आसता तशी म्हणटा पळय पंचामृता साहित्यांतू देव खंयचे रुपार आसा क्षीरे गोविंदाय नमः दुद्धांतू गोविंद नामक देव जावन आसा धदी वामनाय नमः धदी म्हळ्यार धंय तांतू वामन रुपार आसा घृते विष्णवे नमः तुप्पांतू विष्णू रुपार आसा मधुनी मधुसूदनाय नमः साखरेंतू मधुसूदन नामांतू आसा न्हय म्होवांतू मधुसूदन म्हळ्यार नामांत आसा शर्कराय अच्युताय नमः साखरेंतू अच्युत म्हळ्यार नामान आसा तशी हांगा कळ्ळें परमात्मो सोमनामक जावन चंद्रांतू आसा उदकाचे नियामक जावन आशिल्ले चंद्रांतू सोम जावन वनस्पतींतू जीवरस अमृत ताण भरलेले आमी खावचे तसल सर्व गिडमुलीक रक्षण करचें परमात्मान होड करचें परमात्मान ते निजावन तें काम हांगा कोणा दिलां चंद्राक ते चंद्रांतू आसूचे एक सोमरुपी जावन आशिल्लो परमात्मो हें काम पुरय करयता आनी कसो करयता म्हणून परमात्मो सांगता पळया अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम् अहम वैश्वानरो भूत्वा आम वैश्वानर अग्नी जावन सर्व जीवजाताल देहांत आसून प्राण अपान हाजी ओटू मेळ चतुर्विध आहार जीर्ण करता वैश्वानर अग्नी जावन सर्व जीवाल देहांत अंतर्यामी जावन आसा आनी मुख्य प्राण आसता पंचरुपारी प्राण अपान व्यान उदान समान ते मुख्य प्राणाल ओट्टू मेळ्ळो चार नमुनेचे आहार हांव जीर्ण करता म्हूण तो सांगता पचाम्यन्नम चतुर्विधम चार नमुनेचे आहार म्हणले अन्न म्हळ्यार तांदळान केलेले तांदूळ शिजोवन जाल्लेले अन्न न्ही अन्न म्हळ्यार सर्व आहाराक हांगा अन्न म्हणून म्हणचे तशी प्राणिनाम देहमाश्रित म्हणले प्राणींगेले देहा भितर आसून त्या प्राणयान खावचे तसले म्हळ्यार जिवान खावचे तसले चार बगेचे आहार जीर्ण करून दिता म्हूण प्राणी म्हळ्यार प्राणशील जन पुराय प्राणीयोची प्राणी म्हळ्यार हांगा एनिमल म्हणचे न्ही तशी हांगा जीवजात प्राणयो कोण सकट आसा की तांणी खावचे आहार सामान्य जावन चार विधारी विंगड करताचे भक्ष्यभोज्य एक लेह्य दोन्हीचे चौष्य तिन्हीचे पानीय चारीचे भक्ष्यभोज्य ते भक्ष्य आनी भोज्य चब्बून खावचे आहार
नेईमे ಕೆಲವು ಜನಕ್ಕಳೆ ಅತ್ತ ಪೋಳೋ ಇಡ್ಲಿ तसल पुरे चब्बुका जाता ಕೆಲವು पंत शीत ಕೆಲವು जन चब्बूनू जेवता जाल्यार ಕೆಲವು जन जिब्बेंतू गुटलान म्हळ्यार गोंदलानू जिब्बे दुखूनची गिळताची अन्न छापून म्हूण सांगून तशी हे भक्ष्यभोज्य लेह्य चोष्य पानीय म्हणलेले हे आहार सामान्य जेवण चार बागेन तो विंगडन केलं भक्ष्यभोज्य म्हळ्यार चब्बून खावचे आहार जेव गुंडा जिब्बेर गुंडान गिळचे तसले आहार लेह्य म्हळ्यार लेवचे लेवन खावचे आतां बोटाक नणचे लावन लेवनताचे पळय आमी हें पुरे लेह्य चोष्य म्हळ्यार चब्बून ताजे रोसो गिळचे कोब्बू मशिंगा सांग असले पानीय म्हळ्यार पिवच्या योग्य जावन आशिल्ले हे चार नमुने आहार कोण खाता की तांगेल प्राण त्या प्राणीलंतू जठराग्नी म्हणजेच वैश्वानर अग्नीक जठरांतू पट्टांतू जठराग्नी रुपार आसचे म्हळ्यार अग्निनानांतले आहार जिरेयना अग्नी जेवका जरी अग्नीचे तीक्ष्णतायेने वैश्वानर रुपाचे अग्नी जाल्यार पुरो तशी चार बगेचे अन्न जीर्ण करून देहाक रक्ता मुखांतर दिवन आमकां जीवन दितलो परमात्मो खंयचेय कर्म करी सत्फल मेळका आमकां म्हणचे आमगेल प्रयत्नाचे भाग तांतू भारी अल्प भाग म्हणीत खंयचेय कर्म करून सत्फल जावका आमकां जाल्यार प्रयत्न आमगेले भारी अल्प इतक म्हणून ಸ್ವಲ್ಪ दृश्टांत दिल्यार कळटा पळया भूंय कोसूचें काम आमगेलें कोसूचें भूंय कोसून माती हद करचें काम आमगेलें पावस दिवचें कोणें देवान मागीर ते भूंय हद केलेलांतू बियो घालचे कोणें मनशान ताका अंकूर येवचे तशें करून तें रक्षण करचें कोणें परमात्मान म्हळ्यार ते काला कसकसल बेळे जावका तें बेळे दिवचे परमात्मान तें राखचें काम कोणालें आमगेलें म्हळ्यार आतां सगळे कल्टिवेशनांतू भूंय कोसूचें आमी पावस दिवचे देवान बीज घालचे आमी मोळके हाडोवचे परमात्मान मागीर उपजलेले एक हार्वेस्ट म्हणटा पळय बेळे म्हणटाचे ते आयला भात तेदन ते गायन सकड खायना नशी गद्यार इगून पळोवन घेवचें काम आमगेलें तशीची दिता तो हात बरी दिता कोण परमात्मो ते राखचे कोणें दिल्ले आशिल्ले बेळे ते आमी तशी खंयचेय एक चांग कामान जेवो वायट काम परमात्मा करना खंयचेय एक चांग कामांतू सत्फल मेळचें जाल्यार आमकां थोडेच कसले आमगेले प्रयत्नाचे भागय भारी अत्यल्प तशी रयतू ते गद्दू कोशिता तयार करता बियो घालतना एक बी ओवन बसताचे ना मुष्टी भात धान्य सकाळी गद्यांतू भर घालून सोडतो आतां ते बी घालतना मुष्टी उडोवच न्हू ते गद्यांतू तेन्ना ती बी नीट पडली की आड पडली की मातयेंत जावन पडली की कशी पळो परमात्माल अनुग्रह असं म्हणजे तांतू दुखून अंकूर येत म्हणलेलं खंडीत प्रति एकाक परमात्माल अनुग्रह जावका सम पळोवचें गेल्यार आमी हांगा कसं की बियो काण उडयतात उडयल कुडले ते रूख जातवे ना ಕೆಲವು ಕಸಕಿ ಸ್ವಲ್ಪ ಬಿ एक मात्र रूख जावचे तसले निर्णय कोणाले परमात्माले तसल्यार आमकां कळटा हांगा अन्न दितलो परमात्मो अन्नय परमात्मो तशें विष्णू सहस्रनामांतू अन्नम अन्नाद एवच म्हूण सांगून म्हणटाचे आमी कसं की आहार घेताची त्या अन्नाक वैश्वानर म्हणलेले एक वायू तो वैश्वानर नामक जावन येवन ते जीर्ण करून ते देहाचे ते अंगांगाक पावोच काम आनी पुष्टी शरिराक पुष्टी मना तुष्टी दिवचे एक तशी आतां
अन्न दितल परमात्मो अन्नई परमात्माले अन्नम अन्नाद एवच म्हणताची आम्ही जवील अन्न वैश्वानर नामक जावनो जीर्ण करता ते देहाचे अंगांगा दिता पुष्टी दिता तुष्टी दिता त्या परमात्माक वैश्वानर परमात्मा म्हणताची यो कोण वैश्वानर परमात्मा म्हणारी विष्णूची सर्व जनाल जठरांतो जठराग्नी रूपारी राबला या जठराग्नीची वैश्वानर अग्नी तो सर्व जीवांक उपजीव्य म्हळे जीविके दितलो तश्चावन ताका वैश्वानर अग्नी म्हणून म्हणताचे तशी ते वैश्वानर नामक अग्नी जावन सर्व जीवांत राबून त्यांनी खाल्लेले चतुर्विध आहार आव जीर्ण करता म्हणून परमात्मान सांगिले तक्काची मध्वाचार्य तांगेल गीता तात्पर्य निर्णयांतू सांगताचे स एवाग्नी स्थितो विष्णु नामना वैश्वानरः सदा सर्वेषां स नराणां यदुपजीव्यः सदैव च म्हळ्यारी स एवाग्नी स्थितो विष्णु नामा वैश्वानर सदा सगळे एक वैश्वानर अग्निरूपारे सर्व अन्न खाल्ले जीवांतो पट्टन तोच रब्बून असता सर्वेषां च नराणां यदुपजीव्य सदैव च सर्व जीवांकाई उपजीविक कोरचाक तोची त्राण दिता म्हणून तशी अन्नाक अन्नब्रह्म म्हणी म्हणटाची अन्नम न निंद्यात म्हण सांगून नस अन्न कोणें निंद करून नज्ज म्हण कोण परमात्माला स्मरण करता रिजवता की तांकां एक उपास केलेले तितले पुण्य मेळटा काय म्हळ्यार पळया हांगे कितले चंद तत्व आमी उपास म्हणून आहार सोडतात न्हय केलाव जना आहार सोडू जायना पाप तसल जनान खावचे प्रति एक घासाक परमात्माला उडघास केल्यार जालें इतक म्हण पुराय यज्ञा म्हणकेची भोजन यज्ञ म्हणस प्रति एकले भोजन म्हळ्यार कसं न्ही प्रति एक जीव नियत जावन अनिवार्य जावन कोरका जाल्ली एक चटवटिका देह पोषण एकय जावका तशीच बुकेचे परिहाराक अनेक रसनेंद्रिय म्हणटाचे आमगेले ताजी तृप्ती खातीर करचे सर्व कार्य ते सर्व कार्य आज पळय ते जेवणाक परमात्माले एक संबंध लागली म्हण जाल्यार आतां आमी रसनेंद्रिय तृप्ती खातीर करचे भोजनांतूय परमात्माले प्रिती खातीर संबंध आस परमात्माला संबंधी कार्याक आस म्हूण म्हणली म्हण जाल्यार आमी लेखून ते अन्न स्विकार केल्ली म्हण जाल्यार अन्न यज्ञ म्हणटात ताका हे आतां अन्न खावची क्रिया सर्व प्राणी पक्षी सहज जावन सुचे ताचे खातीर आचार्य मध्वानी तांगेले सदाचार स्मृती म्हणल ग्रंथांत तो सांगिल्लो कसले म्हळ्यार भुंजीत हृदगतम विष्णुम स्मरंस्तद्योगमानसः म्हणून म्हळ्यार आमगे हृदयांतू आशिल्ले तसले परमात्माक उडगास करूंक घेवन भोजन यज्ञ कोरका म्हणून म्हळ्यार देवा भोजन करतनाय मन देवाल वयर आसलें म्हण जाल्यार उपास केलेले तितले पुण्य मेळटा खंय तशी आतां परमात्माला भोजन योग म्हळ्यार कसलें म्हूण पळया कांय ना ते 5 रुपाचें वर्णन विशेष कसले विशय ना तांतू परमात्माले 5 रुपाचें वर्णन ते तशें जावन ते कसल 5 रूप संकर्षणश्च प्रद्युम्नः तत्र भोक्तृषु संस्थितौ भोक्तृशक्तिप्रदौ नित्यं भोक्तारौ च विशेषतः म्हळ्यार परमात्माले एक संकर्षण प्रद्युम्न रूप आहार घेतलेलंतू आसून ते आहार भितर घेवच्याक जावक आशिल्लें एक सामर्थ्य आमी वाटेर बैसले कुडले जत्वे ना हातू म्हळ्यार इंद्रिय वाटे दुखून अन्न काण तोंडा घालता तसले ते हातान तोंडातय व्हरचें काम हाताचे इंद्रियाभिमानी देवतेले अंतर्गत जावन आसूचे परमात्मान तशी तोंडा घाल्लेले अन्न रुची पळोवचे रसन जावन आशिल्ले इंद्रियाचे अभिमानी देवतेले अंतर्गत जावन आशिल्ले परमात्मान ते जिब्बेनच भितर करचे कार्य तेवय परमात्मान करचे तशी ते तोंडा घालचे अन्न तोंडा घालून गेलची तशी ते अन्न भोग करचे म्हणटाचे ते भोगा जे आशिल्लें सामर्थ्य संकर्षण प्रद्युम्न रुपाचे परमात्मो दिता मागीर नारायण आनी अनिरुद्ध रुपाचे परमात्मो ते आमी खावचे आहार भोग्य वस्तू म्हणटात ताका ते आहारा भितर आसताची आनी ते
आहार कोण भोग करत की रुची घेत की तांकां तृप्ती जावची तशी कशी जिब्बेकय आनी पोट्टाकय तृप्ती देवची तशी करची काम परमात्माले नारायण आनी अनिरुद्ध रूप तशी जावन नारायण आनी अनिरुद्ध रुपाक अन्नम म्हणून सांगचें. अन्य कसं म्हळ्यार परमात्मो व्याप्त रुपार असोची परमात्माक वासुदेव म्हणटाची. आकाशांत व्याप्त रुपार आसा परमात्मा तो वासुदेव. तशीच आमगेले देहांतूय अवकाश करून दिवचो स्पेस करून दिवचो देव वासुदेव. तशी आकाशांतू स्पेस आकाश म्हळ्यार स्पेस थंय वासुदेव नामक जावन आशिल्लो परमात्मो आमगेल्या पोट्टांतूय ते आहार ते जिब्बेन भितर पेटयेल आहार ते पोट्टांतू बेसका जाल्यार थंय जागस का न्हय. एक पोट भर जेलेलें जेन्ना वाडटा म्हळ्यार ना बा पोट भर आसा म्हळ्यार थंय स्पेस ना जाल्यार थंय स्पेस करचें कोणें आतां पक्क न्ही. पोट भर आसा जागो ना म्हाका कसलेंय नाका म्हळ्यार जन ते प्रितीचे एक आयस्क्रीम की हाडिल्ले कुडले ओ आयस्क्रीम दी म्हळ्यार तेन्ना आमी तांगेले निमगेले पोट्टा जागो ना म्हळ्यार तमाशे सांगतात तांणी कसलें म्हळ्यार ताका बरें जाग आस म्हूण हें जागो म्हळ्यार करून दिवचें कोणें म्हळ्यार पोट्टांतू ते गिळलेले आहार सेरवूच्याक एक अवकाश अनुकूल स्पेस सकड करून दितलो परमात्मा वासुदेव नामक. आतां एक संशय आमकां येता हें पुराय संकर्शण प्रद्युम्न अनिरुद्ध नारायण वासुदेव हें पुराय रूपय परमात्मालेत न्हय. तसल्या परमात्मा तागेले मूल रुपानची हें पुराय काम करून नजवे विंगड रूप कसल्याक म्हूण आमगेले मनांत येयलें रे निजावन परमात्मा लेक इश्ट कसो ल्हान तूं म्हळ्यार ताका एक रुपार आसून भोजन चटवटीक करचें जाता जाल्यार तागेल भक्तांक वयची प्रीत कय ताका कसल्याक तांणी मिगेल विशयांत आनीक ज्ञान घेवका तांणी मिगेल 5 रुपाचें चिंतन कोरका उद्दार जावका म्हळ्ळें दृश्टीर तो 5 रुपार देहा भितर आसून ते अन्न यज्ञ म्हळ्यार काम करता तो म्हळ्यार ताका न्ही जेवण आमी कितली जेवताची आमगेल जिब्बे कितली रुच येयला त्या पळय ताका आवश्यकत ना जाल्यार आमी ताका नैवेद्य म्हळ्यार आहार समर्पण करतना नैवेद्य जावन समर्पण करतना ताजे प्राकृत रस तो घेता म्हळ्यार आसा कशे खातीर म्हळ्यार दिल्लें नैवेद्य ताण समर्पण केल्लें जाल्यार ते आहार पवित्र जाले. मिगेल भक्तान सेवन करचे आहार पवित्र जावन आसचो मिगेल नैवेद्य म्हणून तांणी घेवची म्हळ्यार एक वात्सल्य परमात्माल कयते. आतां पळोवचें गेल्यार आमी केन्नाय म्हणटाचे आमी अस्वतंत्र परमात्मा स्वतंत्र म्हूण सांगून आतां हांगा कळटा पळय अस्वतंत्र कसल्याक म्हूण आमकां आहार खावच्याकय निजावन शक्ती ना गिळूकय शक्ती ना तशी जीर्ण करून घेवच्याकय शक्ती ना आमकां अनारोग्य जातना आमकां आमी म्हणटा पळय इची ना कसलें खावका म्हणून दिसना पोट्टा भितर भूकय ना आसल्या बरी कसलेंय ना नासल्या बरी म्हणटा पळय आमकां अनारोग्य जाता तसल्यार आमकां मना वता न्हय आमच्यान आमी कसले आहार गिळचे नाका जीर्ण करून घेवचे नाका तसले शक्ती आमकां ना तसल्या त्या क्रियेक शक्ती दितलो कोण परमात्मा म्हूण. आनी आहार ते जड वस्तू न्हय ते जड वस्तू जावन आशिल्ले आहाराक आमकां रुच दिवन तृप्ती करची शक्ती आसवे असं म्हूण जाल्यार तेवय ते खातना आतां प्रतीपंत तेच पुरे आमी आहार ते तरकारी सकड खाता म्हणलें की ती रुची मेळटा विंगड रुची मेळटा आमकां. आतां ते आहाराकची रुची दिवची शक्ती आसा म्हण जाल्यार ते देवाल न्ही तांणी तांगेले शक्तीन रुची दिवच्या म्हण जाल्यार नित्यची एक रुची त्या आहारा आसूंक आशिल्ली ना पळय वैविध्य रुची आमी भोगताची त्याची परमात्माली एक विशेशता. अनेक परमात्माला व्यवस्था पळय आमगेले देहा भितर आमी आतां तोंडा भितर हातान घालतात न्हय आहार ते जीब दांत तोंडाचे भितरची जागो पुराय कडेन वता थंय दुखून ताळे येता थंय दुखून अन्ननाळांत वता मागीर पोट्टांत वता ताका ते आहाराकड तेकड खंय वच्चो येत आशिल्ली न्हय तशी वचना नशी परमात्मान कितली चंद व्यवस्था केला पळय. संकर्षण अनिरुद्ध नारायण आनी वासुदेव प्रद्युम्न ह्या रुपारी ते तोंडांत गिळलेले आहार खंय वच्चो का कसो जावका थंय दुखून कसले जावका हें सर्व चटवटीकी परमात्मान करूचे तशें जावन
आम्ही भोजन करतना जेवण करतना परमात्माला अनुग्रह असं म्हूण म्हळेल अनुसंधान आमकां सुका तस्मात अन्नदेवो अनिरुद्धकः अन्न नामानु नादित्वात म्हळ्यार अग्निनामक जावन आशिल्लो अनिरुद्ध म्हूण अन्न नामक जावन आशिल्लो अनिरुद्ध म्हणलेले परमात्माले रूपाची सर्व भोजनावस्थांतू अस आनी त्या भोजनावस्थांत आसून ताजे सार सार ते जिवाक दिता तो तशी आम्ही एक जेवण करतना ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय एक जेवणा कार्यांत मान्य जेवणा कार्यांत हात म्हणलें कर्मेंद्रिय आमकां उपयोगा पावता जाल्यार ज्ञानेंद्रियान कर्मेंद्रियान कितलींय कार्यां आमी करताची जाल्यार थंय आमकां एक अनुसंधान सुका इता म्हळ्यार आमी आमगेले ज्ञानेंद्रियान जेवो कर्मेंद्रियान जेवो कसल काम करताची सर्वय परमात्मान कोरोचे आमगेल करीन आमगेल सर्व इंद्रियांत परमात्माले अधिष्ठान आसचे आस म्हूण लेखून अन्न पान सगळें आमी कोरका परमात्मान सर्व कोरोचें म्हूण म्हळ्यार परमात्मान आमकां सुरवेक सांगलां पश्यन शृण्वन अश्नन घृण्णन स्वपन श्वसन उन्मिशन निमिशन अशी जिवान ते आत्म एक शरिरान तो इल्लो जिवात्म ते शरिरान ते खंयचे वेळाक कसल सकट काम कोरका ते परमात्माल निमती जेवचे कशी आमी उसर जेवो अन्न घेवची जेवो घराणे घेवची जेवो तशीची स्वपन न्हिदोची जेवो श्वसन उसर घेवचो तशीच उन्मिशन निमिशन नपी दोळ मुचोवचो दोळ सोडचो अनैच्छिक जावन जाता म्हूण आमी लेखतात न्हय तशी हे पुराय करचें कोणें म्हूण म्हळ्यार परमात्मान तशें जावन परमात्माक अन्नद अनिरुद्ध नामक देव तो अन्न दितलो अन्नाद अन्नम अन्नाद म्हूण आमी विष्णू सहस्रनाम आपयता अन्नाद म्हूण म्हळ्यार तो अन्नद म्हळ्यार तो आमकां अन्न दितलो अन्नाद म्हळ्यार देहा भितर आसून अन्न स्विकार करतलो तो अन्नाद अन्नांतर्गत परमात्मो सर्व अन्न आमी घेवचेंच पळय तांत भितरी आसचें आस परमात्मो अंतर्गत जावन आस मात्र न्ही प्राण अपान व्यान उदान समान म्हळेल पंच प्राणांत आसूचे मुख्य प्राण म्हळेल देवतेन तो अंतर्यामी जावन आशिल्लो परमात्मुची तो प्रद्युम्न नामक परमात्मो थंय प्राणवायू म्हणून घेता जो प्राणमय म्हणून घेता आनी ह्या विशयान तूं आनी सांगचें आसत त्या पायच्या दिसान तो पळया आमी आजी सांगिल्ले सर्व गीतेचे विशय परमात्माला गुरुंगेल चरणारविंद समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयेत् श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता।